हरे कृष्णा. प्रेक्षक हो, आपले गीता जीवनीमध्ये स्वागत आहे. भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 5, श्लोक क्रमांक 11, भाग 1. कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिन्द्रियैरपि योगिनः कर्म कुर्वन्ति संगम त्यक्त्वात्मशुद्धये. भाषांतर. योगीजन आसक्तीचा त्याग करून शरीर, मन, बुद्धी आणि इंद्रियांनी सुद्धा केवळ शुद्धीकरणासाठी कर्म करतात. तर प्रेक्षक हो, मागील श्लोकामध्ये आपण पाहिलं की भगवान श्रीकृष्ण अर्जुनामार्फत आपल्याला सांगतात की सर्व कर्मे त्यांना म्हणजे श्रीकृष्णांना अर्पण करावीत, कारण सर्व काही भगवान श्रीकृष्णांपासून आहे, श्रीकृष्णांचं आहे आणि श्रीकृष्णांसाठी आहे. म्हणून आपण आपली सर्व कर्मे त्यांच्यासाठीच केली पाहिजेत. आपल्या सर्व कर्मांचं श्रेय भगवंतांनाच दिलं पाहिजे. तेव्हा कुठं आपण सर्व पापांपासून मुक्त होतो. त्या पुढं काय होतं ते आपण या श्लोकामध्ये पाहणार आहोत. मग जेव्हा आपण पापमुक्त होतो तेव्हा आपण शुद्ध होतो. आपण खूप जन्मांपासून या भौतिक जगामध्ये जन्म घेत आहोत आणि आपले शरीर, मन, बुद्धी, इंद्रिये सर्व काही आपल्या स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी वापरत आहोत. उदाहरणार्थ शरीर, मन, बुद्धी याद्वारे आपल्याला जे आवडेल ते करणे, जसं की डोळ्यांना वाटेल ते पाहणं वगैरे. मनाने आपल्याला आनंद होईल अशा गोष्टींचं चिंतन करणं. बुद्धी आपण कसे जास्तीत जास्त सुख मिळवू शकू त्यासाठी उपयोगात आणणं इत्यादी. आणि त्यामुळेच आपली बुद्धी, मन, इंद्रिये सर्व काही अशुद्ध होतात आणि त्याचमुळे आपण या जगामध्ये दुःख भोगत आहोत. परंतु जेव्हा आपण आपल्या नाही तर श्रीकृष्णांच्या इंद्रियांच्या संतुष्टी प्रित्यर्थ कृष्ण भावना युक्त होऊन कर्म करतो, उदाहरणार्थ श्रीकृष्ण प्रसन्न होतील अशी कार्य करणे, जसं की शरीर, इंद्रियांद्वारे श्रीकृष्णांच्या भक्तांची सेवा करणं, बुद्धीद्वारे श्रीकृष्णांबद्दल जाणून घेणं, मन श्रीकृष्णांच्या चिंतनामध्ये मग्न करणं इत्यादी, तेव्हा त्याने आपले शरीर, मन, बुद्धी किंवा इंद्रियांद्वारे केले जाणारे कोणतेही कर्म भौतिक कल्मशांपासून शुद्ध होतं. म्हणून आपण सतत गुरु, साधू, शास्त्रांच्या मार्गदर्शनानुसार आपली कर्मे भगवत सेवेमध्ये समर्पित केली पाहिजेत. उदाहरणार्थ एखादा मनुष्य आर्थिकदृष्ट्या खूप गरीब असेल तर तो भगवंतांची मानस सेवा करू शकतो. तो मनातल्या मनामध्ये भगवंतांना फुलं अर्पण करू शकतो, भोग दाखवू शकतो इत्यादी. तसेच तो त्याचे नेत्र भगवंतांचे दर्शन घेण्यामध्ये, नासिका भगवंतांच्या चरणांवर वाहिलेल्या फुलांचा, तुलसीपत्रांचा सुगंध घेण्यामध्ये, जिव्हा हरे कृष्ण महामंत्राचा जप करण्यामध्ये आणि कृष्ण प्रसाद ग्रहण करण्यामध्ये, हात भगवंतांची शारीरिक सेवा करण्यामध्ये जसं की भगवंतांचा शृंगार करणं इत्यादी, पाय तीर्थस्थळांना भेटी देण्यामध्ये, मन भगवंतांबद्दल चिंतन करण्यामध्ये, बुद्धिमत्ता भगवद्गीता समजून घेण्यामध्ये लावून तो सर्वांगाने शुद्ध होऊ शकतो. अशा प्रकारे कृष्ण भावना भावित मनुष्याने केलेल्या शुद्ध कर्मांपासून कोणतेही भौतिक फळ किंवा कर्मफळ निर्माण होत नाही. असा मनुष्य जन्ममृत्यूचे चक्र खंडित करू शकतो. आणि त्यासाठी आपल्याला आवश्यकता असते ती अनासक्त होण्याची. आत्तापर्यंत आपण बऱ्याच ठिकाणी पाहिलं की भगवंत आपल्याला आसक्ती रहित होण्यास सांगतात. का? कारण अनासक्त होणं हा सुखी होण्याचा एकमात्र उपाय आहे. जो आसक्ती रहित आहे, अनासक्त आहे, तोच सुखी आहे. जो भौतिक लोकांशी, भौतिक वस्तूंशी आसक्त असतो तो नेहमी दुःखी असतो. उदाहरणार्थ सिनेमाला जाऊन, पार्टी करून, फिरायला जाऊन इत्यादी असत म्हणजे न टिकणाऱ्या गोष्टी करून कलियुगातील मनुष्य सुखी होऊ बघतो. सुख मिळवतोही, परंतु ते न टिकणारं असतं, क्षणिक असतं. म्हणून भगवंत असत संग सोडण्यास सांगतात. परंतु कलियुगातील अज्ञानी लोक त्याऐवजी सत्संग सोडतात. भगवद्गीता, भागवतम वाचत नाहीत, त्यांचं श्रवण करत नाहीत, हरिनाम घेत नाहीत, परंतु असत्संगाला मात्र आलिंगन करतात. शुद्धीकरणासाठी आणि शाश्वतरित्या आनंदी होण्यासाठी अशा असत्संगापासून आपल्याला अनासक्ती झालीच पाहिजे. म्हणून भक्तजन अशा असत्संगाचा त्याग करतात.
आपण अनेक जन्मांपासून या असत संघामध्ये राहून याबद्दल आसक्त झालो आहोत आणि म्हणून दुःख भोगत आहोत. प्रेक्षक हो, यातून बाहेर पडण्यासाठी आपण शरीर, मन, बुद्धी, इंद्रियांना केवळ भगवान श्रीकृष्णांच्या सेवेत लावलं पाहिजे. भगवंतांचं नाम परम पवित्र आहे आणि ते आपल्यालाही पवित्र करतं. म्हणून प्रत्येकानं या हरिनामाचा रोज जप केला पाहिजे. हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. याने शुद्धीकरणाची प्रक्रिया तीव्र होते आणि आपण दिव्य ज्ञान समजून घेण्यासाठी योग्यता प्राप्त करतो. श्रीकृष्णांना तृप्त केल्यावर आपल्याला दिव्य आनंद प्राप्त होतो, जो भौतिक गोष्टींनी होत नाही. त्यानंतर आपल्यातील अविद्या नष्ट होऊन आपण अनासक्त होऊन भगवंतांच्या सेवेत लागतो. त्यामुळे आत्मा पूर्णपणे शुद्ध होतो आणि मग आपण या भौतिक जगतात असूनही मुक्त होतो. तसेच हृदय शुद्ध झाल्याने आपला व्यवहारही शुद्ध होतो. प्रेक्षक हो, आज जगामध्ये आपण बघतो की किती गुन्हे वाढत आहेत. तन मन धनाद्वारे गुन्हा घडत आहे. एकमेकांना सगळे त्रास देत आहेत. उदाहरणार्थ 50 वर्षांपूर्वी अमेरिकेमध्ये जेव्हा एक कमिशनर प्रभुपादांना भेटायला आले तेव्हा ते म्हणाले की गुन्हे फार वाढत चालले आहेत. त्याच्यावर काही उपाय आहे का? तेव्हा प्रभुपादांनी सांगितलं की मी तुमच्या पूर्ण देशाला भक्तीद्वारे गुन्हेगारी मुक्त करून देईन. तुम्ही तशी सुविधा पुरवा, कारण तेथे तेव्हाही जे लोक भक्तीमध्ये जोडले जात होते ते गुन्हे करत नव्हते. कारण जेव्हा मनुष्य भक्ती करतो तेव्हा पाप करत नाही. प्रभुपाद म्हणाले की आम्ही खिचडी बनवू, प्रसाद वाटू, हरिनाम करून सर्व अमेरिकेला पाप मुक्त करू. हे त्या पोलीस कमिशनरलाही पटलं, परंतु त्याच्या अधिकाराद्वारे ते करणं शक्य नव्हतं. परंतु प्रभुपादांनी ते स्वतः करून दाखवलं. प्रेक्षक हो, आज आपण बघतो की कोणीही उठतो, बंदूक घेतो आणि 10-12 लोकांना सहज मारून टाकतो. या गोष्टी जगामध्ये पसरत चालल्या आहेत कारण मनाचे संतुलन बिघडलेले आहे. जेव्हा मन बुद्धी अशुद्ध असते तेव्हा संतुलन बिघडल्यावर मनुष्य वेड्यासारखा काहीही करू शकतो. परंतु भक्ती केल्याने बुद्धी शुद्ध होते, मन नियंत्रित राहते, त्याचा व्यवहार शुद्ध होतो, त्यामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी राहत नाही असे भगवंत येथे सांगतात. म्हणून आपण शुद्ध होण्यासाठी शुद्ध कर्मे केली पाहिजेत, ज्यांना सामान्यतः सदाचार म्हटलं जातं. उदाहरणार्थ स्वच्छता ठेवणं. जर कोणी स्वयंपाक करत असेल तर स्वयंपाक करताना स्वच्छता राखणं. 2 लोक बोलत असतील तर एकमेकांना न दुखवता बोलणं. अशा पद्धतीने किंवा 2 लोक बोलत असताना मध्ये व्यत्यय येईल असं न बोलणं, मोठ्या आवाजात न बोलणं इत्यादी. ही सदाचाराची काही उदाहरणं आहेत जी आपण आचरली पाहिजे. परंतु कृष्ण भावनामृतामध्ये जे लोक येतात त्यांच्यामध्ये हे सदाचार आपोआप येतात. उदाहरणार्थ जसे आपण येथे स्वयंपाक बनवताना घेण्याची काळजी या सदाचाराचे उदाहरण घेतलं, तर ती स्त्री जर श्रीकृष्णांना भोग दाखवण्यासाठी स्वयंपाक बनवत असेल तर ती नक्कीच स्वच्छता पाळणार, आवश्यक ती काळजी घेणार. अशा प्रकारे जो वैष्णव सदाचार आहे तो वैष्णवांचा अलंकार आहे. म्हणून आपण शरीर मन बुद्धी वाणीने कृष्ण भावना भावित झालं पाहिजे. जेव्हा आपण भक्त बनून श्रीकृष्णांची सेवा करू लागतो तेव्हा आपली सर्व कर्मे ही सदाचारामध्येच येतात. आणि असा मनुष्य जेव्हा भौतिक जगतात तथा कथित संसारिक कर्मे करीत असताना दिसतो तरीही तो मुक्तच असतो. कोणी म्हणेल की शरीर सोडल्यानंतर आपण मुक्त बनू शकतो ना, परंतु जो मनुष्य कृष्ण भावनेमध्ये असतो तो या भौतिक जगतात असताना देखील मुक्त होऊ शकतो. कसं? तर जो त्याची सर्व इंद्रिये मन बुद्धी सर्व काही भगवंतांच्या सेवेमध्ये व्यस्त ठेवतो तो मुक्तच समजला जातो. कारण तो कृष्ण भावनेमध्ये असताना जी काही कर्मे करतो, उदाहरणार्थ कुटुंबाचे पालन पोषण करणं, नोकरी करणं, शिक्षण घेणं इत्यादी, तेव्हाही त्याची चेतना कृष्ण भावना भावितच असल्याने तो भौतिक आसक्तीपासून अप्रभावितच राहतो आणि तो ती कर्मे भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी करीत असल्याने त्यांची कर्मफळे त्याला भोगावीच लागत नाही आणि मग त्याने तो मुक्त होणारच ना. प्रेक्षक हो, श्रील प्रभुपादांचे शिष्य राधानाथ स्वामी महाराज म्हणतात की अनासक्ती म्हणजे सर्व गोष्टींचा त्याग करणं आणि जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या अशा कमीत कमी गोष्टींवर जीवन जगणं ही संकल्पना स्वतःला फसविणाऱ्या अहंकाराचे दुसरे रूप आहे. कारण अशी दांभिक अनासक्ती इतरांपेक्षा स्वतःला श्रेष्ठ समजण्यासाठी प्रवृत्त करते.
परंतु प्रत्येक गोष्टीला भगवंतांशी संबंधित पाहणं आणि प्रत्येक गोष्टीचा भगवंतांच्या भक्तिमय सेवेमध्ये उपयोग करणं ही वास्तविक आध्यात्मिक अनासक्ती आहे. आणि त्यामुळेच मनुष्य येथे असताना भौतिकतेमध्ये फसत नाही आणि जेव्हा तो शरीर सोडतो तेव्हा तो मुक्त होतो, भगवतधामी प्रवेश करतोच. म्हणून प्रेक्षक हो, जीवनात आनंदी राहण्यासाठी आपण आसक्तीचा त्याग करून शरीर, मन, बुद्धी आणि इंद्रियांद्वारे केवळ आपल्या शुद्धीकरणासाठी कर्मे केली पाहिजे आणि सदाचाराद्वारे भौतिक कल्मशांपासून शुद्ध झालं पाहिजे. पुढील भागात आपण भगवद्गीतेच्या 5व्या अध्यायातील याच श्लोकावर चर्चा करताना योगी जनांना कसा मिथ्याहंकार नसतो आणि त्यामुळे ते कसे कृष्ण भावनेची पूर्णावस्था प्राप्त करू शकतात यावर चर्चा करू. आपण या भौतिक जगतात राहूनही कृष्ण भावनेद्वारे या भौतिक जगापासून मुक्त राहूयात, शुद्ध कर्मे करूयात. धन्यवाद. हरे कृष्ण.